तुम्ही कधी असं मंदिर पाहिलंय का जे वर्षातील 8 ते 9 महिने पाण्याखाली असतं आणि उन्हाळ्यामध्ये पुन्हा 3 ते 4 महिने इतिहासासोबत बाहेर येतं. तर आज आपण आलो आहोत वागेश्वर टेम्पल येथे. पवना धरणाच्या पाण्यामध्ये लपलेलं हे प्राचीन शिवमंदिर आजही हजारो लोकांना आश्चर्यचकित करतं. असं मानलं जातं की हे मंदिर साधारण 11व्या किंवा 12व्या शतकात बांधलं गेलं असावं. हे हेमाडपंथी स्थापत्य शैलींचे सुंदर उदाहरण मानलं जातं. एकेकाळी या मंदिराभोवती मोठे मोकळे जागा, तलाव आणि धार्मिक यात्रा भरायची. पण मग सगळं बदललं. 1965 मध्ये पवना धरणाची निर्मिती सुरू झाली आणि 1971 नंतर ती पाणीसाठा वाढू लागला. हळूहळू हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाऊ लागलं. आजही वर्षातील फक्त काही महिन्यांसाठी हे मंदिर दिसतं, बाकी वेळ हे पाण्याखालीच असतं. म्हणूनच अनेक लोक याला द अंडरवॉटर टेम्पल ऑफ पवना म्हणून ओळखतात. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी वर्ष पाण्याखाली राहूनही या मंदिराचा बराच भाग अजूनही टिकून आहे. काही वर्षांपूर्वी मंदिरांचे विखुरलेले दगड पुन्हा एकत्र करून रेस्टोरेशन करण्यात आलं. प्रत्येक दगड ओळखून जणू एखादा मोठा 3D पझल पुन्हा जोडल्यासारखं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिराभोवतीचा परिसरही खूप सुंदर आहे. समोर पवना लेक आणि आजूबाजूला तुंग, तिकोना आणि लोहगड किल्ल्यांचे परिसर दिसते. हिस्ट्री आणि नेचर ह्याचं खरंच एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. कधी-कधी इतिहास हरवत नाही, तो फक्त शांतपणे योग्य वेळेची वाट पाहत असतो. आणि वागेश्वर मंदिर हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. इथे येण्यासाठी तुम्ही मॅपचा वापर करू शकता, पण मॅपमध्ये तुम्हाला पूर्ण रस्ता मिळणार नाही. स्क्रीनवरती जो तुम्हाला ॲरो दिसतोय तिथपर्यंतच रस्ता आहे. तिथून तुम्हाला ऑफ रोडिंग करून यावं लागतं. साईडनी एक रस्ता आहे, युटर्न मारून यावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण या मंदिराजवळ पोहोचू शकतो. व्हिडिओ शेवटी हेच म्हणू इच्छितो की इतिहास जपा, निसर्ग जपा आणि अशा प्रवास अनुभवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नव्या प्रवासात.